भाऊ काय सांगणार आज जिल्हाधिकाऱ्यासमोर सर्व गावाकरी तुम्ही उपोषणावर बसले, काय प्रमुख मागणी आपली? अतिक्रम हटवा. आज आज आमच्या गावामध्ये जे अतिक्रम झालेलं आहे ते हटवण्याकरता आज आम्ही सर्वजण इथं बसलेलो आहे. मुळात म्हणजे आमच्या गावामध्ये कुणाला तुरळक माणसं आहे का त्याला 5-5, 10-10 गुंठे जमीन आहे. आज आम्हाला जाळायला सुद्धा तिथं जागा नाही. आमची एवढीच म्हणजे मागणी आहे, जर तुम्हाला तिथं खाली करून देता येत नसेल तर आम्हाला इथं म्हणजे जाळण्याकरता जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तहसील काय कलेक्टर ऑफिसना हे मॅटर पेपरवरती दिलेलं होतं, न्यूजला दिलेलं होतं, पण तरी हे कुठंतरी दबलेले असल्याबद्दल हे त्यांनी मॅटर दाबून टाकलेलं आहे. याच्यामध्ये कुठंतरी त्यांचा हात असायला पाहिजे, त्याबद्दल ते ऍक्शन घेत नाही. आज मुलांना खेळण्यासाठी जागा नाहीये तर ते खेळण्यासाठी टाइम फालतूचा करून माणसं म्हणजे मुलं व्यसनाधीश होत आहे. तर त्यासाठी आमच्या प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की बाबा आम्हाला आमची हक्काची जागा आहे ती आम्हाला खाली करून द्यावी. तर जे आता मान आहे तुमचा जे एरिया आहे, जे रेट आहे आता गगनाला भिडलेले आहे, करोडो रुपयाचे भाव झालेले जमिनीला. ते गायरान जमिनी आहे तुमच्या गावातल्या, त्याच्यावर किती लोकांचे ताबे आहे, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले संबंधित भूमाफियावर? आमच्या इथं तर भरपूर रेट वाढलेले आहे, पण आज असं झालेलं आहे का गावात कोणालाही राहायला असे भरपूर जण आहे की राहायला जागा सुद्धा नाही. ज्यांची मूळ म्हणजे हक्काची म्हणजे जागा आहे तर ती सुद्धा त्यांना भेटायला तयार नाही. तर हे बाहेरच्या लोकांनी अतिक्रम करून आणि जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, ज्यांनी हे खोटे कागदपत्र ते तयार केलेले, आतापर्यंत त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. बरे संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई होईल? ती कागदपत्र खोटे दाखल केले आता नाही, त्यांचं निलंबित व्हायला पाहिजे, कारण की खोटे कागदपत्र हे केलेले आहे आणि कुठंतरी म्हणजे याला जबाबदार हे शासनच आहे. आणि जे आताच जे हे काय आपलं